नमस्कार. परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पायनॅपलचा शिरा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण गॅसवर पॅनमध्ये 1 ते 2 चमचे तूप टाकून घेऊ. तूप गरम झाल्यानंतर यामध्ये काजू बदामाचे काप टाकून घेऊ आणि त्यासोबतच मनुके देखील टाकून आपण हे थोडंसं तळून घेणार आहोत. हे पहा, तळून झालेलं आहे. एका वाटीमध्ये आपण काढून घेऊ. याच पॅनमध्ये आपण 1 चमचा तूप आणखीन टाकून घेऊ. इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतले आहे. ते या तुपामध्ये टाकून आपण छान असं खरपूस खमंग भाजून घेणार आहोत. लो टू मीडियम गॅसवरच आपण हा रवा छान असा सोनेरी रंगावर भाजून घेणार आहोत. हे पहा, छान असा आता भाजून झालेला आहे. तर हा रवा एका बाउलमध्ये काढून घेऊ. परत एकदा पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायचा आहे आणि इथे मी अर्धी वाटी पायनॅपलचे तुकडे करून घेतले आहे. ते तुपामध्ये टाकून घ्यायचं आहे. 1 चमचा साखर देखील टाकून आपण थोडंसं हे परतून घेऊया. हे पहा, थोडा वेळ मी परतून घेतले आहे. छान असं मऊ झालेलं आहे. यामध्ये आता 2 वाट्या पाणी टाकून घेऊ आणि 2 ते 3 थेंब येल्लो लिक्विड फूड कलर टाकून घेऊ. यामध्ये आता जो भाजलेला रवा आहे तो टाकून या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. पाऊण वाटी साखर घेतलेली आहे, ते टाकून परत एकदा छान असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. हे पहा, एकजीव झालेला आहे. यामध्ये आता काजू बदामाचे काप टाकून मिक्स करून घेऊ आणि थोड्या वेळासाठी आपण याची वाफ काढून घ्यायची आहे. झाकण काढून एकदा चेक करून घेऊ. हे पहा, आता पायनॅपल शिरा बनून तयार आहे. तर एका सर्विंग बाउलमध्ये आपण हे काढून घेऊ. पायनॅपल शिरा चवीला खूप छान लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.